आणि बरीच मिथ आहे की अंडर गार्मेंट्स जे असतात, कोणी वायर्ड ब्रा वगैरे वापरल्या तरी पण कॅन्सर होतो किंवा रात्री झोपताना न काढल्यामुळे पण कॅन्सर होतो. आहेत असे मिथ बरेच राईट. आहे. हां. नाही असं काय आपण प्रूव्ह त्याला झालेलं नाही, नाही नाही आहे. असं काही नाही. बरोबर. नाही, नाही. बरं, ग्रामीण जीवनशैली आणि शहरी शैली या राईट, दोघांमध्ये जास्तीत जास्त रेशो कुठल्या जीवनशैलीमध्ये आहे कॅन्सर राईट. होण्याचा? आता जर आपण महिलांमध्ये जर विचार केला, हं. तर गेल्या 50 वर्षामधलं स्टॅटिस्टिक्स असं आहे, की कॅन्सर सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर हा 50 वर्षापूर्वी हायेस्ट होता महिलांमध्ये, हं. भारतामध्ये. हं. आज ब्रेस्ट कॅन्सर हायेस्ट झाला आहे. बरं. मग याची जीवनशैली शहरीमध्ये येस. जास्त आहे रेशो की हो. ग्रामीणमध्ये आहे? राईट. तर शहरी जीवनशैलीमध्ये हे जास्त आहे बरं. आणि महिलांमध्ये सॉरी रुरल एरियामध्ये हे कमी आहे. कमी आहे. म्हणजे बराच ऑलमोस्ट 50% फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे शहरी शैली शहरी म्हणजे तेच जास्त जीवनशैलीमध्ये हे जागरण जास्त आहे. म्हणा किंवा हो, मग आता तेच आलं एक्सरसाइज. सगळं प्रोसेस्ड फूड, जंक फूड, ओबेसिटी, ऑल दिस फॅक्टर्स दे आर वर्किंग इन अ हं. मॉडर्न लाईफ आणि अर्बन लाईफमध्ये हं. आणि रुरल एरियामध्ये हे कमी आहे. हं. बरं, आपल्या भारतात कॅन्सरचा ट्रीटमेंट आहे की नाही आहे? त्याचं कारण याच्यासाठी विचारते आहे, की बरीच सेलिब्रिटी म्हणा, कारण आधी असं होतं, की कॅन्सर म्हणजे श्रीमंतांचा रोग असं एक फ्रेम तयार झालेली होती. पण आता तर होतच. पण सगळेजणं भारताच्या बाहेरच जातात ट्रीटमेंट करायला. तर आपल्या भारतात नाही आहे त्याची ट्रीटमेंट? नाही, नाही असं नाही. हं. म्हणजे मी सर्वात पहिलं एक स्टेटमेंट आहे, की भारतातच नाही, हं. तर आज आपण नागपूरच्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहे. हं. नागपुरात सुद्धा 100% ट्रीटमेंट, चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट ही नागपूरला सुद्धा अवेलेबल आहे. बरं. सो माझं असं म्हणणं आहे, आज भारतामध्ये हं. कदाचित सगळ्याच डिस्ट्रिक्ट प्लेसेसला आज 100% चांगली ट्रीटमेंट आहे. हं. काही काही ठिकाणी रेडिएशन मशीन नसेल, हं. त्याला कदाचित 100-150 किलोमीटर्स दूर जावं लागत असेल रेडिएशन ट्रीटमेंटला. पण डेफिनेटली अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट अँड कंप्लीट ट्रीटमेंट, ऑल टाइप्स ऑफ ट्रीटमेंट हं. ही आज अवेलेबल नागपुरात सुद्धा आहे. तर भारतात हे सगळं अवेलेबल आहे. हं. आता तुम्ही सेलिब्रिटीबद्दल विचारलं, तर सेलिब्रिटीचं असं आहे, की बरेचदा लोकांना आपला आजार लपवायचा असतो. हं. त्याच्यामुळे ते त्यामुळे मीडियाशी हां, लपवायचं असेल वगैरे. मीडियापासून दूर जायचं असतं. हं. त्याच्यामुळे ते तसं होतं. बरं. राईट? पण भारतात आहे. पण भारतात 100% आहे. हं. नंतर आज कितीही नाही म्हटलं, हं. तर आपला जो एक मदर इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर, तर ही एक मदर इन्स्टिट्यूट आज सगळेच जण समजलं जातं. हं. अतिशय प्रतिष्ठित ही इन्स्टिट्यूट आहे आणि मी स्वतःसुद्धा तिथे ट्रेन झालेलो आहे. मी माझं स्वतःचं ट्रेनिंग स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर न्यूयॉर्कला सुद्धा झालं आहे. तर मी दोन्ही ठिकाणचं वर्किंग बघितलं आहे. हं. खरंच वी आर वर्ल्ड क्लास. नंबर 2, हं. वी हॅव ऑल फॅसिलिटीज हं. आणि आज आपल्याजवळ जी म्हणजे आरोग्य यंत्रणा आहे, हं. यामध्ये तुम्हाला एव्हरीथिंग इज अप्रोचेबल. म्हणजे जर एखाद्याने जर विचार केला, तर आज पेशंट डॉक्टरकडे गेला, त्याचं डायग्नोसिस संध्याकाळपर्यंत होऊ शकतं. हं. 3 दिवसात त्याचा बायोप्सीचा रिपोर्ट येऊ शकतो. चौथ्या दिवशी त्याचं ऑपरेशन होऊ शकतं आणि अर्लिएस्ट सगळ्या ट्रीटमेंट होऊ शकतात. हं. जसं आता तुम्ही सेलिब्रिटी म्हटलं तर सिद्धूजींनी खूप मोठं स्टेटमेंट केलं होतं. आता ते तुम्हाला माहिती हो. असेलच, की फक्त आयुर्वेद आणि हळद हो. खाऊन वगैरे त्यांनी आपल्या वाईफला कॅन्सर हे करा. हे किती हे आहे, सत्य आहे? आता असं आहे की आपण भारतातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल पर्सनली बोलू शकत नाही. पण मला असं म्हणायचं आहे, पण की इम्पॅक्ट जरूर करतो तो इम्पॅक्ट करतं, लोकांवरती. सोशल मीडियामध्ये इम्पॅक्ट हं. करतं. हं. पण ॲट द सेम टाईम आजची जी दुनिया आहे, ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनची आहे. बरोबर. तर एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीचा एव्हिडन्स आहे आणि एव्हिडन्स इज ऑल्वेज नॉट इन 1 or 2 केसेस. हं. हा हजारो, लाखो पेशंट्सवर त्याचा एव्हिडन्स निर्माण झालेला असतो, म्हणून ती ट्रीटमेंट करतं. हं. म्हणजे जर आज मी कॅन्सर सर्जन म्हणून जी काही पेशंटला ट्रीटमेंट करतो आहे, ज्या प्रकारचं मी ऑपरेशन करतो आहे, हं. ज्या प्रकारची त्यांना किमोथेरपी किंवा ॲड्ज्युव्हंट ट्रीटमेंट ऑफर करतो आहे, हं. ही सगळी ट्रीटमेंट एव्हिडन्स बेस आहे. हं. म्हणजे
हे कुठल्या तरी एका मोठ्या बॉडीनी ठरवलेलं आहे की एव्हिडन्स झाल्यानंतर वेगवेगळ्या की अशा स्टेजच्या, अशा सेंटीमीटरच्या, अशा लिम्फ नोड बायोप्सी पॉझिटिव्ह असलेल्या अशा स्टेजला काय करायला पाहिजे. सो याला आपण म्हणतो एव्हिडन्स बेस, स्टेज वाईज कारण बऱ्याच कोणती लोकांना कोणती मिथ पण ट्रीटमेंट. आहे की फक्त आयुर्वेदाने पण कॅन्सर बरा होतो. मला असं कोणत्या पॅथीबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण मला तेच म्हणायचं आहे पुन्हा की त्यांनी एव्हिडन्स दाखवावा की बाबा आमचा जो असा लाख पेशंटचा स्टडी आहे. म्हणजे किंवा असंही होऊ शकतं की बाकी ट्रीटमेंटही त्यांनी केल्या, पण त्यांनी फक्त हळद आणि लिंबाचं पान ह्याने सांगून त्यांनी लोकांना मला दिशाभूल केली, असं पण होऊ हां, शकतं. मला मला म्हणायचं आहे की हळद ही शेवटी वनस्पती आहे. बरोबर. म्हणजे मला बरेचदा माझे पेशंट्स विचारतात की सर आम्ही हळदीचं पाणी पिऊ का? मी म्हटलं त्यांना अच्छा, पिऊ म्हणजे शकता. लोकांमध्ये हे आहे. आहे. हळदीचं पाणी पिऊ का? मी म्हटलं हळद ही आपली दररोजच्या वापरातली आहे. हळद एक चांगली वनस्पती आहे. ती तुम्ही वापरू शकता. कोणी मला विचारतं की गव्हांकूर खाऊ का? मी म्हटलं बिलकुल 100% खाऊ शकता तुम्ही. म्हणजे नॅचरल सोर्सेस आहेत, ते नॅचरल घेऊ सोर्सेस शकतात. आहेत, हर्बल आहे, तुम्ही वापरू शकता. पण मी असं क्लेम करत नाही की तुम्ही हळदी त्याच्याने वापरली ठीक व्हाल. म्हणून गेला, त्यांनी ठीक झालं. पण तुम्ही दररोजच्या याच्यामध्ये सहज वापरू शकता. आपण म्हणतोच आहे ना की बाबा कॅन्सर होऊ नये याकरता आपण जे डाएट रिकमेंड करतोय त्याच्यामध्ये सगळं वनस्पतीच आहे शेवटी. चांगल्या व्हेजिटेबल्स चांगलं रफेज असलेले खावे, मॅक्झिमम प्रोटीन्स हे प्लांट्सकडनं मिळावे, या दृष्टीने मीठ अवॉइड करा, व्हेजिटेबल जास्त खा, हे म्हणतोच आहे म्हणजे आपण. कार्ब, प्रोटीन्स Fruits, हे सगळं आलंच सगळं पाहिजे. फ्रुट्स अँड Balanced diet. व्हेजिटेबल्स सगळं घ्यायला पाहिजे घ्यायला तुम्ही. पाहिजे. हां. आणि ज्याला आपण नट्स म्हणतो, पल्सेस म्हणतो, हे सगळे तुमच्या अन्नामध्ये असले पाहिजे, विच लीड्स टू अवॉइड कॅन्सर. म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून याच्याकरता आपण आपलं जे व्हेजिटेरियन डाएट आहे तेच आपण रिकमेंड करतो.